हाय फ्रेंड, नमस्कार. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला हे बघा वर्क ब्लाऊजचा गळा टाकायचा आहे. मला गोल गळा आहे बघा. आता हे गळा आहे, याला गोलच शेप द्यायचा आहे. अस्तरचा मी गोल गळा कापून घेतला आहे. आता त्याच्यात स्टिचिंग करून घ्यायचे. बघा, हे अस्तरचा कपडा, त्याची कटिंग करून घेतली मी. आता याच्यावरती असं ठेवून याला स्टिचिंग करून घ्यायची. असं यातला अर्धा इंचवर स्टिच करून घेऊ. ही अशी शिलाई मारून घ्यायची. बघा, पूर्ण गोल राऊंड झालं. आता आपण एक मधातला जो कपडा आहे तो कट करून घेऊया. याला कट करून घेऊ. आणि याला असे छोटे छोटे कट मारायचे. असे छोटे छोटे पूर्ण कट मारून घ्यायचे. आणि हा असं फोल्ड करून घेऊ कपडा. म्हणजे आपल्याला याला पायपिंग करायचं काम नाही. याच्यावरती शिलाई मारून घ्यायची वरतून. आता याला अशी शिलाई मारून घ्यायची. म्हणजे याला डायमंडचे कडे, त्याच्यासाठी खूप हळूहळू करावं लागते, कारण सुई तुटायचा पण भीव लागते. असं झाला गळा तयार. आणि याला असे साईडनं पण आपण अस्तर स्टिचिंग करून घेऊ. पूर्ण याला स्टिचिंग करून घेतली आहे बघा. आता खालच्या साईडनं तुरपाईची पट्टी लावायची आणि मागचे टक्स टाकायचे. नंतर त्याला दोरी, अशी दोरी लावायची. झाला मग ब्लाऊज तयार बघा. आता याला काटा पण लावताच येणार नाही. काटा आहेत त्याला पण नाही लावता येणार, कारण मागून जागाच नाही आहे. मागच्या साईडनं त्याला वर्क आहे बघा. आता याला अशी पट्टी लावायची तुरपाईची, म्हणजे ते दबून जाणार शिलाई. हे झालं ब्लाऊज तयार आपलं. हे बघा, ब्लाऊज शिवून झाल्यानंतर दोरी आणि त्याला लटकन तिन्याचे तयार करून घेतलं. आणि अस्तींवर पण बघा की छान वर्क आहे, म्हणजे मोराचं वर्क आहे. हे बघा किती छान वाटतं आहे. गळ्यावरती पण वर्क छान आहे. आणि कटोरीचं नाही आहे, प्रिन्सेस कट आहे. समोरचे साईड बघा. ते पूर्ण ब्लाऊज आपलं रेडी झालं. आता याला हुका लावल्यानंतर ओके. याची शिलाई घेतली मी 200 रुपये. परवडली का नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या इकडे किती शिलाई आहे ब्लाऊजची.